आणखी एक महत्त्वाची बातमी, यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना सर्व्हर डाऊन झालाय। अर्ज घेण्यासाठी 1.5 तासांचा वेळ लागतोय। योजनेमधील अटींमध्ये सवलत देण्याची महिलांची मागणी आहे। अर्ज भरण्याचा कालावधी वाढवा अशी मागणी या महिलांनी केली आहे। योजनेची जी आहे ती घोषणा केली त्यानंतर जर पाहिलं तर यवतमाळसह जिल्हाभरातील सर्वच तहसील आणि सेतू कार्यालयावर मोठी गर्दी जी आहे ती महिलांची या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मी आहे सध्या यवतमाळच्या सेतू सुविधा कार्यालय या ठिकाणी। शहरातील सेतू सुविधा कार्यालय त्यासोबतच तलाठी कार्यालयावर सुद्धा अशाच पद्धतीची मोठी गर्दी जी आहे ती महिलांची या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। साधारणतः गेले 1.5 ते 2 तास झाले या महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी रांगेत आपला अर्ज घेऊन आहेत। ताई, काय नेमकं अडचणी जात आहेत आणि किती वेळापासून तुम्ही थांबलाय का? मला 1.5 घंटा झाला। 1.5 घंटा झाला मी उभे आहे इथे आणि कालपासून चक्कर मारून आली। बस आणखीन काही नंबर लागला नाही। काय काय अडचणी जात आहेत फॉर्म भरायला? गर्दी खूप आहे, आम्हाला नंबर नाही लागत। उभे राहावं लागते, पाऊस येऊन राहिला वरून। भूक लागली, जेवण नाही। पाहिलं तर गर्दी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे महिलांना तात्काळ या ठिकाणी राहत आहेत। सेतू सुविधा केंद्राचे संचालक आपल्यासोबत आहेत। काय अवस्था परिस्थिती सध्या या संपूर्ण लाडकी योजनेच्या संदर्भात अर्ज घेण्याची आहे? वेबसाईटवर काय त्याचा परिणाम झाला आहे? असं आहे की 1 जुलैपासून माझी बहीण लाडकी योजना चालू झाली आहे आणि महिलांची प्रचंड गर्दी ते येऊ राहिली आणि याचा कालावधी फक्त 15 दिवस आहे, 15 जुलैपर्यंत। त्यामुळे महिलांची तर गर्दी होत आहे। आता गर्दी झाल्यामुळे साईट एकच आहे ऑनलाईनची। ऑनलाईनच्या एका साईडवर पूर्ण अर्ज आपण अपलोड करतो, त्यामुळे सर्व्हर हे खूप डाऊन होत आहे। सर्व्हर डाऊन होल्यामुळे याचा कालावधी खूप वेळ लागत आहे। काल रात्री आम्ही 9:30 वाजेपर्यंत इथं होतो। लोक उत्पन्न दाखले आदिवास आणि विशेष म्हणजे आदिवास यांना लागतो। आदिवासाठी जन्म दाखलाची अट आहे आणि महिलांमध्ये जन्म दाखला अवेलेबल नसतो।